हरे राम हरे कृष्णा 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 राम हरे कृष्णा हरे 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 राम हरे कृष्णा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। सब संतान की जय। या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी आपले स्वामीजी अद्वैतानंद गिरीजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 15वं पुण्यस्मरण आणि ह्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त हे श्रीमद भागवत कथेचं आयोजन आपल्या सर्वांचे गुरु असणारे न्यायवेदांताचार्य देवानंद स्वामीजी महाराज यांच्या अथाग प्रयासानं आणि समस्त सांगवी आश्रमामधली सर्व भक्तमंडळी, सांगवीतली सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य आणि दिव्य श्रीमद्भागवताची कथा आपल्याला 7 दिवसाची श्रवण करायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज प्रथम दिवसाची कथा आपल्याला श्रवण करायची. भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन भाग्योदयीन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशम विदाय हि तदोदयते विवेक. अशा पद्धतीनं भाग्याचा उदय झाला, सत्कर्म फलीभूत झाली, म्हणजे अशा भागवत कथेच्या श्रवणाचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आणि त्या नियमानं आपली ही सर्व कर्म आणि एवढे आपण भाग्यवान आहोत. लक्षात ठेवा,
सिंहस्थ चालू आहे. ह्या वर्षी एवढा मोठा सिंहस्थ आहे, लक्षात ठेवा. प्रयागराज, आणि त्या प्रयागराज या तीर्थक्षेत्री या ठिकाणी महाकुंभ, त्याला सिंहस्थ म्हटलं जातं. आणि अशा ह्या पर्वणीमध्ये आपल्याला श्रीमद भागवत कथेचं दिव्य श्रवण होत आहे. भाग्योदयीन बहुजन्म. आणि म्हणून जन्मजन्मांची साधना फलीभूत झाली. जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला आलं, तेव्हा अशा गोष्टी घडत असतात. म्हणून आपल्याला श्रीमद भागवताचं श्रवण करायचं आहे. प्रथम दिवस म्हटलं की भागवताचा महिमा काय आहे. भागवताचा महिमा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः असं सांगितलं जातं. परमात्म्याच्या स्वरूपाचं सत म्हणजे तीनही कालामध्ये ज्याचा बाध होत नाही, सत त्रिकाला बाध्यत्वम, तीनही कालामध्ये जे अबाधित तत्व आहे त्याला सत म्हणतात. असं ईश्वराचं स्वरूप आहे. तीनही कालामध्ये भूत भविष्य वर्तमान ह्या तीनही कालामध्ये ज्याचं अस्तित्व असतं त्याला सत म्हणतात. आणि म्हणून त्याला कोणत्याही कालामध्ये त्याची काही नाश होत नाही, असं त्याला सत म्हणतात. तो ईश्वर आहे. चित म्हणजे आनंद देणारा, आणि विश्व उत्पत्तीला जो मूळ हेतू आहे, आणि ज्याचं स्मरण केलं तापत्रय विनाशाय. तीनही प्रकारचा ताप आपल्या मानवी जीवनामध्ये आध्यात्मिक असेल, अधिभूत असेल किंवा अधिदैविक असेल, प्रत्येकजण तापानं तापलेला आहे, लक्षात ठेवा. आणि हे जरी ताप आपले तापलेले नसतील, तापाने तुम्ही तापलेले नसताल, तर एक तापानं मात्र आम्ही सर्व तापलेलो आहोत. तो म्हणजे महाराज म्हणतात संसाराच्या तापी तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. ह्या संसाराच्या तापानं सर्व होरपळलेले आहे. ते ताप मी तुम्हाला सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये, असे ताप आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या सर्व तापाची निवृत्ती ह्या परमात्म्याच्या चिंतनानं होते. म्हणून तापत्रय विनाशाय अशा भगवंताला श्रीकृष्णाय, आणि तो श्रीकृष्ण आहे. आणि अशा कृष्णाला वेदव्यास वयं नमः. अशा कृष्ण परमात्म्याला श्री वेदव्यास नमन करतात. तुमचं आमचं सर्वांचं प्रतिनिधित्व वेदव्यास करतायत. आणि नेहमी जीवाचं प्रतिनिधित्व हे संतांनी केलेलं आहे. जीवाचं प्रतिनिधित्व हे ऋषीमुनींनी केलेलं आहे. वेदव्यास तुमचं आमचं सर्वांचं प्रतिनिधित्व करत असताना म्हणतात श्रीकृष्णाय वयं नमः. अशा कृष्णाला आमचं वंदन आहे, अशा कृष्णाला आमचं नमन आहे. आणि नैमिष्ये स्वतमासीन, नैमिष त्या अरण्यामध्ये सूत आणि शौनकादिकांचा संवाद ह्या श्रीमद भागवतामध्ये आहे. आणि तो संवाद सांगत असताना असं सांगितलं जातं अज्ञानध्वांत विध्वंस अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सोताख्याही कथासारम मम कर्णरसायणम. अनंत जन्माचं अज्ञान आणि ह्या अज्ञानाचा विनाश म्हणजे अज्ञानाचा ध्वंस करण्याचं सामर्थ्य ह्या ठिकाणी ह्या कथेमध्ये आहे, लक्षात ठेवा. उदाहरण सांगितलं, जसं कितीही अंधकार असेल परंतु सूर्याचा उदय झाला की अंधकार दूर होतो, तसं ज्ञान मानवी जीवनामध्ये प्रगट झालं. ज्ञानाचा उदय झाला की अज्ञानाची निवृत्ती होते, लक्षात ठेवा. ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अनंत जन्माची अविद्या असू द्यात, अनंत जन्माचं अज्ञान असू द्यात, ज्या दिवशी सद्गुरू उपदेश करतात, गुरुवचनी फुटली पहाट. गुरुच्या वचनानं, सद्गुरूच्या उपदेशानं हो त्याच्या जीवनामध्ये पहाट होते, लक्षात ठेवा. आणि ही गुरुवचनी फुटली पहाट, कितीही जन्माचं अज्ञान असू द्या, आणि ते अज्ञान काय होतं, म्हणून वेदव्यास सांगतात अज्ञान ध्वांत विध्वंस. आणि ही श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी
सांगितली जाते. आणि म्हणून भागवत महात्म्यामध्ये सांगत असताना असं सांगितलं जातं, ही दिव्य कथा आहे, लक्षात ठेवा. हो, सुरानामपि दुर्लभाः, श्रीमद भागवती वार्ता सुरानामपि दुर्लभाः, म्हणजे देवतांना सुद्धा ही दुर्लभ असणारी श्रीमद भागवताची कथा. आणि ही भागवताची कथा या सनक सनकादिकांनी नारद ऋषींना, नारद महर्षींना सांगितलेली आहे. मग सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार ज्यांचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं, हो, आणि अशा ह्या सनकादिकांनी ही कथा नारद महर्षींना सांगितलेली आहे. अशी दैवी किंवा अशी ही दिव्य परंपरा सांगितली जाते. आपण बुद्धिजीवी आहोत सर्वजण. आपल्याला किंवा तुम्हाला असा प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की नारद तर कधी एका जागेवर बसलेले नव्हते. अस्थिर नारदांचं जीवन होतं. अस्थिर असते नारदस्य. नारद हे अस्थिर होते. एका जागेवर नारद कधीही बसत नव्हते, लक्षात ठेवा. मग अस्थिर असणारे नारद असे 7 दिवस स्थिर बसून कथा कधी ऐकली यांनी किंवा कधी यांनी श्रवण केली? नारदांचं काम होतं देवतांकडे जाणे, असुरांकडे जाणे. सर्व ठिकाणी नारदांचं काय होतं? भ्रमण होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे सर्व भ्रमण करत असताना नारद स्थिर कधी झाले किंवा नारदांनी ही स्थिर होऊन कथा कधी श्रवण केली, अशी त्या ठिकाणी शंका निर्माण होऊ शकते. तेव्हा त्याचं उत्तर देत असताना भागवत महात्म्यामध्ये वेदव्यासांनी असं उत्तर देत असताना सांगितलं, एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशुस्तत्र नारदाः. एक दिवस हे 4ही ऋषी म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे भ्रमण करत होते. असे भ्रमण साधू भ्रमण करत असतात. साधूने एका जागेवर बसायचं नसतं. नदीचं पाणी जसं वाहतं पाणी असेल ना, बहता पाणी, वाहणारं पाणी हे स्वच्छ असतं, लक्षात ठेवा. पाणी तर वाहनं थांबलं तर मग त्याच्यावर किडे येणार, खराब होणार किंवा त्याला म्हणजे मालिन्य येणार, शेवाळ येणार, मालिन्य. वाहणारं पाणी हे स्वच्छ असतं. तसा फिरणारा साधू, हो, साधू फिरत राहतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारी. देवानं काही गोष्टी फक्त परोपकारासाठी निर्माण केल्या, लक्षात ठेवा. परोपकार. त्याच्यामध्ये साधू आहेत, फक्त परोपकार. त्याच्यामध्ये वृक्ष आहेत, वृक्ष केवळ परोपकार करतात. कधी असं झालं का की वृक्षानं, एखाद्या वृक्षाला फळ आलं आणि ते फळ स्वतः वृक्षानं खाल्लं? असं कधी झालं का? आणि असं जर झालं असतं तर माणसांनी झाडं सगळे वृक्ष लावलीच नसते, लक्षात ठेवा. आताही लावत नाही. पूर्वजांनी लावली, त्याच्यावर सर्व आपली मजा चालली. आपण काही वृक्ष लावत नाही. हां, आपल्याला अडचण होते म्हणून आपण तोडायचे कामं करतोय. अडचणी व्हायला लागल्या आपल्याला. पूर्वजांनी लावून ठेवले, आपण तोडायचं काम करतोय. पण वृक्ष कधी स्वतःचं फळ स्वतः खात नाही, लक्षात ठेवा. नदी कधी स्वतःचं पाणी स्वतः पित नाही, लक्षात ठेवा. आणि साधू कधी स्वतःसाठी जगत नाही. साधू हा परोपकाराय पुण्याय, परोपकार. म्हणून हे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार भ्रमण करत असता ददृशुस्तत्र नारदाः, नारदांचं दर्शन झालं. कारण नारदांचा अधिकार मोठा होता, लक्षात ठेवा. नारद महान महाराज नाम ददाती. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये नारद आली, लक्षात ठेवा. ज्यांच्या ज्यांच्या जीवनात नारद आली, लक्षात ठेवा, त्यांना त्यांना ईश्वराचा साक्षात्कारच नारदांनी करून दिला. नारदांचं असं जीवन होतं, लक्षात ठेवा. भव्य नारदांचं जीवन होतं, लक्षात ठेवा. ईश्वर साक्षात्कार करून दिला. नारदांना नमस्कार केला, नारदांना वंदन केलं. आणि सनकादिकांनी त्यांना विचारलं, कथम ब्रह्मंदिन मुखाः कुतश्चिंतातुरो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्च गमनं तव. नारदांना विचारलं गेलं त्या सनकादिकांनी, तुम्ही असे चिंताग्रस्त का आहात? आपलं मुख सगळं सांगून जातं, लक्षात ठेवा. माणसाचा चेहरा सगळं सांगतो. माणूस दुःखी आहे का सुखी आहे, वेदना आहेत की माणसाचा चेहरा सगळं काही सांगतो, लक्षात ठेवा. अंतरीचे धावी स्वभावे बाहेरी. माणसाचा चेहरा सगळं काही सांगून जातो. तुम्ही दुःखी किती आहात,
तुम्ही सुखी किती आहात सांगण्याची गरज नाही. माणूस जाणीजे बोले झाड जाणीजे फुले. माणूस बोलला किंवा माणसाची वेदना बोलल्यानंतर कळते. लक्षात ठेवा किती याला वेदना आहेत. तसं नारदांचा चेहरा पाहिला सनकाधिकांनी आणि सांगितलं तुम्ही का दुःखी आहात. कुतश्चिंता तरो भवान त्वरितम गम्यते कुत्र. तुम्ही कुठून आलात आणि कुतश्चा तुम्हाला जायचंय कुठे. स्वामीजी धावपळ करून आले बाबा. स्वामीजी टाळ्या वाजवा सर्वजण. एक भजन करा स्वामी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हा श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी विचारलं गेलं. त्यावेळेस सांगितलं जातं ते असं म्हणतात की अहम तो पृथिवीं यातो अहम तो पृथिवीं यातो अज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करं च प्रयागं च काशीं गोदावरीं तथा. मी सर्व पृथ्वी भ्रमण केले. नारद महर्षांनी सांगितलं पुष्कर प्रयाग जिथे गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे आणि त्या प्रयाग तीर्थक्षेत्री आज मोठा कुंभ चालू आहे. ते प्रयाग तिथे गेलो म्हटले. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रम. इतर सर्वत्र मी भ्रमण केलं असं नारद महर्षी सांगतात त्या सनकादिकांना. आणि म्हणून त्यांना एक जो अनुभव आला एवमादिषु तीर्थेषु ना पश्य कुत्रचित धर्म मनः संतोष कारणम. कुठंही असं नारदांना पाहायला मिळालं नाही ज्यांना मन समाधान होईल. आणि लक्षात ठेवा मायबापो माणसानं ते करावं ज्यानं आपल्या मनाला आनंद होईल. लक्षात ठेवा ज्यानं आपलं मन प्रसन्न होईल. प्रसन्न मनानं केलेली साधना प्रसन्न मनानं केलेला जो परमार्थ आहे प्रसन्न मनानं केलेला संसार. तुमचं मनच प्रसन्न नसेल तर काही नाही. लक्षात ठेवा मन करा रे प्रसन्न. मन करा रे प्रसन्न. करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा बंधन. मोक्ष अथवा सुख समाधान इच्छाते. सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली. मने प्रतिमा स्थापिली. मने प्रतिमा स्थापिली. मने
प्रतिमा स्थापिले. वा वा, मस्त प्रमाण दिलं महाराजांनी. मन प्रसन्न करू द्या. तुम्ही कोणतंही काम करा, पण तुमचं जर मन प्रसन्न नसेल तर त्या कामाला काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. म्हणून मन प्रसन्न मनानं पूजा करायची, प्रसन्न मनानं नामचिंतन करायचंय, प्रसन्न मनानं कुठलंही कार्य करायचंय, प्रसन्न मनानं करा, त्याला सिद्धी प्राप्त होते, लक्षात ठेवा. आणि उगाच रडत करावं तर लागतंच, पण माणसं रडत रडत करतात. आलं रडत रडत करू नका. तुम्हाला तुकाराम महाराजांची गाथा तुमची कधी वाचली असेल तर महाराज म्हटले, आले या भागा ते करीतो. दुःख जरी आलं असेल ना तर दुःख सुद्धा प्रसन्न मनानं त्याचा काय करा, स्वीकार करा, लक्षात ठेवा. मग ते सुद्धा जास्त दिवस राहू शकत नाही. म्हणून प्रसन्न मन असू द्यात, आणि प्रसन्न मनानं जर काही केलं तर ते सिद्धीला जातं. पण नारदांना कुठं प्रसन्नता वाटली नाही असं म्हणतात. नापश्य कुत्रचित धर्म मन संतोष कारणम. आणि त्यांना सत्य वाटलं नाही कुठं. सत्यम नास्ति तपः शौचम. तप राहिलं नाही, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप कुठं राहिलं, लक्षात ठेवा. काय कायिक तप राहिलं आपलं, काय वाचिक तप राहिलंय, काय शारीरिक तप आपलं राहिलंय. गुरु देव हे जर जे सांगितलं शास्त्रामध्ये, हो, हे पूजनम कुठं राहिलं, शौच कुठे राहिले, लक्षात, शुचिता कुठे राहिली. न वाणीची शुचिता आहे, न मनाचं मांगल्य आहे, काही राहिलं नाही, लक्षात ठेवा. तप तर कुठं राहिलंच नाही. आणि म्हणून हे नारद महर्षींना कुठे सत्य नाही, तप नाही, शौच नाही, शुची नाही, दान नाही. दयादानम न विद्यते. उदरम भरणो. सर्व आपलं उदर किंवा ह्या उदर म्हणजे पोट, ह्या पोट भरण्यासाठी सर्व असं वाईट कृत्य करायला लागली, लक्षात ठेवा. अधर्म करायला लागली असं नारद महर्षींनी सांगितलं. हो, पाखंड पाहायला मिळालं. आणि त्या ठिकाणी विरक्ता सपरिग्रह. आणि मग अशा सर्व गोष्टी वाढायला लागल्या. नारद महर्षी म्हणता, तरुणी प्रभृता गेही शालुल्को बुद्धिदायकाः कन्या विक्रयिनो लोभात. कन्यांचा विक्रय कलियुगामध्ये होऊ लागला, लोभ वाढू लागला. आणि या लोभामुळे तरुणांचं प्रभुत्व घराघरामध्ये वाढलं गेलं. आणि वृद्धांचा अपमान होऊ लागला, वृद्धांची अवहेलना होऊ लागली. आणि घराघरामध्ये हा सर्व नारद महर्षींना हा सर्व प्रकार पाहायला मिळाला. नारदांना वाईट वाटलं. आणि नारद त्या ठिकाणी या मुनम तटमापन्नो यत्र लीला हरिर्भूत. जिथे भगवंतांनी लीला केली यमुनेच्या तटावर, नारद महर्षी भ्रमण करत 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 त्या यमुनेच्या तटावर नारद महर्षी गेले. असं नारद महर्षी संकादिकांच्या संवादामध्ये भागवत महात्म्यामध्ये सांगितलं जातं. आणि यमुनेच्या तटावर नारद महर्षी गेल्यानंतर त्या यमुनेच्या तटावर नारदांना एक आश्चर्य पाहायला मिळालं असं सांगितलं जातं. तत्राश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वराः एका तु तरुणी तत्र निषन्ना खिन्नमानसाः. नारद महर्षी यमुनेच्या तटावर गेले. आणि यमुनेच्या तटावर नारद महर्षींना एक दुःख पाहायला मिळालं. तिथं गेल्यानंतर एक तरुणी खिन्न मनानं, उद्विग्न अशा स्थितीमध्ये नारद महर्षींच्या जवळ ती एक तरुणी तिथं आलेली आहे नारद महर्षींजवळ. आणि नारद महर्षींजवळ आल्यानंतर ती तरुणी नारद महर्षींना असं म्हणते, भो भो साधो, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशयन् दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. थोडं थांबा म्हटले नारद महर्षींना. साधू थांबा. साधू क्षणभर थांबले पाहिजेत, लक्षात ठेवा. क्षणभर जरी साधूची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी तेने होय शांती महत्पापा. क्षणभर. नाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथबाबा म्हणतात, क्षणभर तुम्हाला संतांची संगती लाभली, क्षणभर जर सज्जन व्यक्तीचं सानिध्य लाभलं ना क्षणभर, तरी जीवनामध्ये क्रांती होते. तेने होय शांती महत्पापा.
इतकी ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही थांबा म्हटले नारद महर्षींना. आणि मग नारद महर्षी थांबले. मच्चिंता मपिनाशयन, माझी चिंता आहे म्हटले, भरपूर चिंता आहे म्हटले माझी, थोडी ती दूर करा. संत चिंता दूर करतात, लक्षात ठेवा. संत विघ्न दूर करतात, लक्षात ठेवा. संत दारिद्र्य दूर करतात, लक्षात ठेवा. संत म्हणजे काय असतात माहिती का हो? चालते बोलते कल्पतरू असतात. आपण कोणी कल्पतरू पाहिली नाहीत, लक्षात ठेवा. पण संत हे चालते बोलते काय असतात हो? कल्पतरू असतात, लक्षात ठेवा. हो, महाराज म्हणतात या संतांचे हे देणे कल्पतरू हुनी टोनी, परिसा परीस आगाध देणे. चिंतामणी ठिंगणा, चिंतामणी सुद्धा कमी पडतो, परीस सुद्धा कमी पडतो, आणि कल्पतरू सुद्धा काय होतो हो, यांच्यापेक्षाही देणं यांचं जास्त असतं, लक्षात ठेवा. म्हणून हे नारद महर्षी म्हणतात, नारद महर्षींना सांगितलं थांबा. मच्चिंतामपि नाशयन् दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. तुमचं दर्शन झालं की सर्व पापाची निवृत्ती होते साधूच्या दर्शनानं. घ शब्द पापवाचक आहे, म्हणून सर्व पापाची निवृत्ती होते. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी, तप तीर्थ व्रत दान जगी. तपामध्ये, तीर्थामध्ये, व्रतामध्ये इतकी ताकद नाही, दाना जितकी ताकद साधूच्या दर्शनामध्ये, लक्षात ठेवा. म्हणून साधू दर्शनाला फार महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. आपले तुम्ही दर्शन, सर्व दर्शन पहा, सर्व सिद्धांत पहा. म्हणून या ठिकाणी थोडं थांबान. त्या भक्तिमान तिला विचारलं, तू कोण आहेस? का अशित्वम, एवढं ते बोलते म्हटलं. नारदांनी विचारलं, नारद सुद्धा काही, नारद उच्चकोटीची, नारदांची जी तुम्ही कधी भक्तिसूत्र वाचल्यानंतर ते नारदांनी विचारलं, तुम्ही आहात कोण? का अशित्वम का विमौचे मा नार्यका पद्मलोचना हा वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. हे भगवती आदिशक्ती, तू आहे कोण आणि तुझं दुःख काय? भागवत आपण ऐकतो, पण जसं ऐकायला पाहिजे तसं ऐकत नाही, लक्षात ठेवा. ह्या कानानं ऐकतो आणि एका कानानं सोडून देतो. भागवत ऐकताना सांगितलं जातं सर्वांगाचे कान करावे लागतात. जसं राजा परीक्षितीने श्रवण केलं किंवा त्या पद्धतीनं भागवत श्रवण करण्याची ती जी पद्धत आहे, असं सांगितलं जातं की आपलं जे दुःख आहे, एक तर दुःख पचवायला शिका, आणि जर पचवता येत नसेल तर कोणालाही दुःख सांगत बसू नका. समाजाची पद्धत तुम्हाला सांगतो, समाजाची पद्धत अशी आहे, आपण एखाद्याला मोकळ्या मनानं दुःख सांगावं, तोही ऐकून घेतो, रडतो काय, नाटक करतो, ऐकतो, सर्व करतो, आणि आपल्यापासून उठला की समाजाला आपलं दुःख हसून सांगतो. आपल्यापासून उठला की दुसऱ्याला आपलं दुःख काय करतो, आपल्या दुःखाचा बाजार मांडतो, बाजार. म्हणून तुम्ही भागवत कथेला आला, दुःख कोणाला सांगू नका. ह्या जगामध्ये कोण सुखी आहे, लक्षात ठेवा. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, परजा दुखिया, हो धूत दुखिया, अवधूत दुखिया. इतर कोण सुखी आहे, लक्षात ठेवा. कोई तन दुखी, कोणी शरीरानं दुःखी आहे, सगळं आहे, शरीरानं दुःखी आहे. बसता येत नाही, बसलेल्यांना उठता येत. तुम्ही मांड्या घालून बसला ना, मला वाटतं तुम्हाला नमस्कार करावा. मांड्या घालून बसता येणार, बसता येत नाही, तुम्ही भाग्य. अहो तुम्ही शहरात जाऊन पहा, ठिकठिकाणी जाऊन पहा, लोकांना मांड्या घालता येईना, मांड्या घालून बसता येईना, बसलेल्या माणसांना उठता येईना. कोई तन दुखी, कोणी शरीरानं दुःखी आहे, कोणी मनानं दुःखी आहे. कोई धनविन रहे उदास, कोणाकडे धन नाही म्हणून दुःखी आहे. काही काहींकडे खूप आहे पण पुढं अंधार आहे, काही नाही पुढं. त्यांच्या डोळ्यात देखत वाटोळ चाललंय, त्यांना त्यांचं समाधान नाही. डोळ्यात देखत वाटोळ आहे, ते आहेत तोपर्यंत टिकवतात की नाही याची गॅरंटी नाही, कारण योग्य नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनविन रहे उदास. काहींचं सगळं चांगलं आहे, शरीर चांगलं आहे, मन चांगलं आहे, धन चांगलं आहे, मुलं चांगले आहेत,
पण शेजारी चांगले नाहीत, आता करावं काय त्याला. तुम्हाला भागवत कथेचं रहस्य सांगतो, शेजाऱ्यांबरोबर कधी भांडणं करू नका. कारण मुलं कोणी गावाला, तुम्ही जर अचानक घरात पडले तर उचलायला पाहिजे शेजारी. लक्षात ठेवा. मग शेजारी कसाही असू द्या, त्याच्यावर भांडण करू नका. जवळची माणसं लांब असतात, उचलायला शेजारी असतात. गुरु, शेजाऱ्याबरोबर कधी भांडण करायचं नसतं, लक्षात ठेवा. आम्हाला शेजारी चांगले नाही म्हणले महाराज, सगळं चांगले पण तो शेजारी रोज अंगणात कचरा टाकतो. टाकू दे, तू उचलून टाक. माझं सांगण्याचं तात्पर्य, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोणी काही, कोणी काही, कोणी काही. हो, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, मनात बाचरी पूर्व संचित केली, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. कोण सुखी या जगामध्ये? दुःख पचवा. आणि जर तुम्हाला सांगावंसं वाटलं तर दोघांना सांगा. एक पहिले आहे सद्गुरू, संतांना सांगा. आणि दुसरे आहे ईश्वर, देवा सांगो सुख. सुख देवाला सांगा, दुःख देवाला सांगा. जा दत्तात्रय भगवंताच्या जवळ जा, दत्तात्रय भगवंताच्या मंदिरामध्ये जा आणि तिथं आपलं अंतःकरण, आपलं दुःख देवाला सांगा. लक्षात ठेवा. आणि देवाला दुःख सांगितलं ना तर देव ते दुःख काय करेल, निवारण करेल. लक्षात ठेवा. म्हणून ह्या दोन व्यक्तींना अतिरिक्त तिसऱ्याला हे दुःख सांगत बसू नका. मग नारद महर्षी म्हणतात, तू कोण आहेस? त्याने सांगितलं, मी सामान्य कुळामध्ये जन्माला आलेली नाही. अहम भक्तिरिती ख्याता इमौ मे तनयो मतौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरौ. मी काय सामान्य घरामध्ये जन्माला आलेली व्यक्ती नाही. माझं नाव भक्ती आहे. अहम भक्ती, मी भक्ती आहे. ख्याता, माझी ख्याती आहे. आणि मला 2 मुलं आहेत. माझ्या मोठ्या मुलाचं नाव ज्ञान आहे आणि माझ्या छोट्या मुलाचं नाव वैराग्य आहे. इमौ, इमौ म्हणजे द्विवाचन आहे, द्विवचन. इमौ मे तनय, तनय म्हणजे मुलं. माझा पहिला मुलगा ज्ञान आहे आणि दुसरा मुलगा माझा वैराग्य आहे. माझा जन्म उत्पन्ने द्रविडेसाहम, द्रविड देशामध्ये मी उत्पन्न झाले. वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकामध्ये मला चांगलं असं पोषक असं वातावरण मिळालं. क्वचित क्वचित महाराष्ट्रे आणि गुर्जरे जीर्णताम गताः वृंदावन पुनः प्राप्य नवीने स्वरूपिणी इदम स्थानम परित्यज्य. आता मला हे स्थान सोडावं असं वाटतंय आणि म्हणून मी दुःखी आहे असं तिचं सांगणं होतं. आणि मग म्हणले, का दुःखी आहे तो? तर माझ्या मुलांना हे वार्धक्य, ह्या कलीच्या प्रभावानं म्हणा, वार्धक्य माझे मुलं वृद्ध झालेली आहेत आणि मी इथं आले, मला तारुण्य प्राप्त झालेलं आहे. तेव्हा माझ्या मुलांना चांगलं आरोग्य, चांगलं तारुण्य प्राप्त व्हावं, त्यांचं वार्धक्य दूर व्हावं, आईची हीच इच्छा असते. लक्षात ठेवा. मुलं चांगली असावीत आणि माझी मुलं वृद्ध झालेली आहेत आणि मला मात्र नवीन स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हे माझं दुःख आहे असं नारद महर्षींना तिनं सांगितलं, भक्तिमातेनं. मग नारद महर्षी संतांचं हृदय असतं. लक्षात ठेवा. मृदू सबाह्य नवनीत संतांचं हृदय असं असतं. लक्षात ठेवा. मृदू म्हणजे कोमल. तुम्हाला उदाहरण सांगतो. संतांचं हृदय असं असतं, क्षणय रुष्टा क्षणय तुष्टा. क्षणामध्ये जर रागवले असतील तर क्षणामध्ये संतुष्ट होतात. त्यांचा राग कसा असतो सांगू तुम्हाला. पाणी असतं ना, पाणी, त्या पाण्यावर जर आपण काठी मारली, काठी कळते ना, काठी, स्वामीजी म्हणतात ते वढ्यालाच काही जात नाही. आता नाही गेलं तर शेवटला जावंच लागणार आहे. जायचंय तिथंच, पण हा सगळा आपल्याला केल्याशिवाय तिथं हे नाही. लक्षात ठेवा. पाण्यामध्ये काठी मारल्यानंतर पाणी दुभंग झाल्यासारखं दिसतं, पण काठी वर घेतली की पाणी पुन्हा कसं आहे, असं हृदय संतांचं असतं. लक्षात ठेवा. मृदू सबाह्य नमनीत.
तैसे सज्जनाचे चित्त, सज्जन व्यक्तीचं चित्त तसं असतं, लक्षात ठेवा. म्हणून नारद महर्षींचं हृदय तसं होतं, लक्षात ठेवा. नारदांना दया आली भक्ती मातेची. नारद महर्षींनी फार प्रयत्न केले बरं. हो, आणि नारद महर्षी प्रयत्न करत असताना नारद महर्षींनी सांगितलं, चिंता करू नका. हो, वृथा खेदयसे बाले, अहो चिंता तरा कुथम, चिंता तुरा कुथम कथम. आता चिंता तुम्ही करू नका बाले, म्हणजे त्या भक्तीला सांगितलं, श्रीकृष्ण चरणां भोजम स्मरणुखम गमिष्यती. असं दुःख ह्या अजून पृथ्वी तलावर निर्माण झालेलं नाही, लक्षात ठेवा, जे भगवंताच्या स्मरणानं जाणार नाही. तुम्ही गीता वाचता, हरिपाठ वाचता, लक्षात ठेवा. महाराज म्हटले की जर भगवंताचं स्मरण केलं तर अनंत जन्माचे किंवा अनंत जन्माच्या काय पापाचे पर्वत असतील अनंत जन्मातले, तरी अनंत जन्माचे तपईक नाम, किंवा त्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीत. जळतील पापे जन्मांतरीची, जन्मजन्मांतराचं पाप काय होतात, भस्म होतात भगवंताच्या स्मरणात. म्हणून हरी तू काय कर, श्रीकृष्ण चरणां भोज, भगवंताच्या चरणाचं स्मरण कर. उदाहरण सांगितलं नारदांनी, द्रौपदीच परित्राता हीन कौरव कश्मलात, पालिता गोप सौंदर्य सा कृष्ण क्वापि नो गता. आजही परमात्मा आणि परमात्म्याचं नामचिंतन जर केलं तर परमात्मा आहेच. पण भगवंताच्या चरणाचं स्मरण त्या ठिकाणी तुम्ही करा, किंवा असं सर्व सांगितलं गेलं. पण नारद महर्षींचं हृदय तसं नव्हतं. नारद महर्षीही प्रयत्न करत होते. वेद वेदांत घोषश्च गीता पाठैर्मुहुर्मुहु ज्ञानं प्रबुद्धतां रे शीघ्रं वैराग्य प्रबुद्धतां. नारद महर्षी सुद्धा कुठे शांत बसले, लक्षात ठेवा. त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, वेदांताचं चिंतन केलं, गीतेचा पाठ केला पुन्हा पुन्हा, तरीसुद्धा जे फल प्राप्त व्हायला पाहिजे होतं ते काही फल लवकर प्राप्त झालं नाही. आणि म्हणून व्योमवाणी म्हणजे आकाशवाणी झाली त्या काळात असं म्हणतात. आणि सांगितलं, उद्यम स्थफल असतो यम भविष्यंती न संशया. हा तुमचं जे उद्यम म्हणजे तुमचा जो हे काय आहे मनोरथ आहे, तुम्ही जो प्रयत्न करत आहात तो तुमचा सफल होईल. पण तुम्ही काय करा, सत्कर्म करा. आणि इतर तो सत्कर्मे सुरर्षे त्वम समाचरा. हा आणि हे सर्व उद्यम सफल करण्याकरता नारद महर्षी ह्या भूतलावर भ्रमण करत होते. आणि भूतलावर भ्रमण करत असताना त्या ठिकाणी ह्या सनकादिकांनी सांगितलं, सत्कर्म शोचको नूनम. सत्कर्म करायचं म्हणजे काय करायचं, तर ज्ञान यज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद्भागवतालाप सतो गती शुकादिभिः. शुकाचार्यांना जी गती प्राप्त झाली, प्रल्हादाला जी गती प्राप्त झाली, नारदांना जी गती प्राप्त झाली, ती ज्ञानयज्ञ म्हणजे श्रीमद्भागवत किंवा श्रीमद्भागवताच्या ह्या संहिता किंवा श्रीमद्भागवताची जी कथा आहे, ही भागवताची कथा ही सुरानामपि दुर्लभा हा असं सांगितलं जातं. ही भागवताची कथा करा असं सांगितलं जातं, लक्षात ठेवा. ही काय आहे, श्रीमद्भागवता सतुगती, ही गती जी सर्व भक्तांना जी गती प्राप्त झाली, प्रल्हाद नारद पुंडरीक व्यासांबर, अंबरीशांना जी गती प्राप्त झाली, शुकदेवांना जी गती प्राप्त झाली, जी द्वादश भक्तांना जी गती प्राप्त झाली, ती गती प्राप्त होते. म्हणून ही तुम्ही ज्ञानयज्ञ करा. सर्व यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ असतो, लक्षात ठेवा. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले. स्वाध्याय यज्ञ सांगितला, दानयज्ञ सांगितला, अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले, नामयज्ञ सांगितला. पण ज्ञानयज्ञासारखं सांगितलं की अतिशय पवित्र ज्ञानयज्ञ, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानासारखं पवित्र ह्या जगामध्ये दुसरं काहीच नाही, लक्षात ठेवा. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते तत्स्वयं योगसंसिद्धिं कालेनात्मनि विंद्यती. मग ज्ञानासारखं पवित्र ज्ञानयज्ञ करा. मग हा श्रीमद भागवताची कथा करा असं सांगितलं गेलं. आणि म्हणून त्या ठिकाणी ही मातेला घेऊन बोलावलं, मुलांना घेऊन बोलावलं. आणि ही दिव्य भागवताची कथा 7 दिवस सनकादिकांनी नारदांना सांगितली. पण त्या श्रवणाचा लाभ एवढा झाला, लक्षात ठेवा. 7व्या दिवशी 7 दिवसाची कथा ह्या भक्तिमातेनं श्रवण केली, ज्ञानानं श्रवण केली, वैराग्यानं श्रवण केली. आणि 7व्या दिवशी
भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्मा भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्मा प्रेमैकरूपा सहसा विरासी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथीति नामानि मुहुर्वदन्ति. 7व्या दिवशी तर भक्ती मात्र आपल्या मुलांना घेऊनच कथेमध्ये आली. तरुण ज्ञानालाही तारुण्य प्राप्त झालं आणि वैराग्यालाही तारुण्य प्राप्त झालं. काय ताकद आहे ना भगवत कथेमध्ये. ज्ञान सुद्धा तरुण होतं म्हणजे ज्ञान सुद्धा वाढतं आणि वैराग्य पण वाढतं. इतकी ताकद भगवत कथेच्या श्रवणामध्ये आहे. पण माणसं म्हणतात महाराज आमचं ज्ञान वाढवू देऊ नका. म्हणलं का? तर म्हणतो माझ्याकडे आधीच ज्ञान इतकं आहे का, तर त्याच काय करू. गुरु एवढं ज्ञान आहे आता समाजाकडे की त्या ज्ञानाचं करायचं काय. तुम्ही पूजा केल्यानंतर म्हणतात ना गुरु हे तर आम्हाला माहितीच आहे. गुरु तुम्ही नका सांगू. मग बोलवतातच कशाला हेच काय हे आम्हाला माहितीच आहे म्हटले. गुरुच्या पुढे 2 पावलं म्हणजे आपलं ज्ञान म्हणजे आम्हाला ज्ञान नको आणि वैराग्य तर नकोच नको. दुसरं काही लाभ असेल तर सांगा, नाही तर आम्हाला उद्यापासून यायला नको. आणि म्हणून याचे खूप लाभ आहेत पण जास्त लाभ मी आज सांगणार नाही. उद्या जर तुम्ही माणसं घेऊन आला तरच त्याचे लाभ सांगायचे. आज तर तुम्ही आलाच नाहीत. अजून आपला मंडप भरला नाही, काही नाही. ह्या भागवत श्रवणाचे लाभ भरपूर आहेत, लक्षात ठेवा. नुसतं ज्ञान आणि वैराग्य वाढतं असं नाही. कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्य माणसाला नको आहे. पण हात जोडून सांगतो, जी विवेकाची भाषण नेनती, जी विवेकाची भाषण नेनती, जे वैराग्याची शिवन देखती, ती मूर्ख केवी पावती मज ईश्वराती. ज्या माणसाला ह्या मानवी जीवनामध्ये ईश्वराचा साक्षात्कार हवाय त्याच्याकडे पहिलं ज्ञान असलं पाहिजे आणि दुसरं वैराग्य असलं पाहिजे. लक्षात ठेवा. ह्या 2 गोष्टी जर नसतील तर ईश्वराचं अनुसंधान कदापि होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून दोन्ही गोष्टी लागतात. हो, धगधगीत वैराग्य लागतं, विवेकासहित वैराग्याची बळ. नुसतं वैराग्यही कामाचं नाही. विवेक दोन्ही लागतं. लक्षात ठेवा. एका विनयेक कामा नाही. हो, उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक. उदक म्हणजे पाणी. तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे. उदाहरण सांगितलं तुकाराम महाराजांनी. स्वयंपाक ही पाककला, पण त्याला नुसतं पाणी असून चालत नाही, त्याला अग्नी पण लागतो. लक्षात ठेवा. आणि ते एकत्र आलं तरच उत्तम बनतो. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक. एक नसेल आणि एक असेल तर उत्तम होत नाही. तसं नुसतं ज्ञानही चालत नाही, वैराग्याची जोड लागते. लक्षात ठेवा. म्हणून भागवत कथेच्या श्रवणाने हे सर्व लाभ होतात. अशी श्रीमद भागवताची दिव्य कथा त्या ठिकाणी सनकादिकांनी नारद महर्षींना सांगितली. आणि याचे अजून काही लाभ आहेत का, तर ते आपल्याला लाभ पाहिजेत. तत्पूर्वी आपण एक भजन करू. स्वामीजी एक भजन म्हणतील आणि मग आपण पुढची कथा श्रवण करू. गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे. गोविंद हरे गोपाल हरे जय जय गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे. गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे. जय जय प्रभु दीनदयाल हरे. जय जय प्रभु दयाल हरे. जय जय प्रभु दीनदयाल हरे. जय जय प्रभु दयाल हरे. गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे. गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे. गोविंद
गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे जय जय प्रभु जी दीनदयाल हरे प्रभु दीन दयाल हरे जय जय प्रभु जी दीनदयाल हरे हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीन दयाल हरे गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे गोविंद हरे गोपाल हरे जय जय प्रभु दीनदयाल हरे बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अशा प्रकारे अजून ह्या भागवताच्या श्रवणाचे काय काय लाभ आहेत आणि ही श्रीमद भागवताची कथा संकादिकांनी नारदांना सांगितली. आणि असं सांगितलं जातं की अजून याचे अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं च पुरातनम यस्या श्रवणमात्रेन पापहानी प्रजायते. असं सांगितलं जातं भागवतस्या म्हणजे भागवताच्या श्रवणानं पापी पापापासून मुक्त होतो, रोगी रोगापासून मुक्त होतो, जो बंधनामध्ये असेल तो बंधनमुक्त होतो. लक्षात ठेवा. जो दरिद्री असेल त्याला दारिद्र्यापासून भगवान मुक्तता देतात. लक्षात ठेवा. हो, 6ही गुणांची प्राप्ती ह्या भागवताच्या श्रवणानं होते. लक्षात ठेवा. म्हणून उदाहरण सांगा म्हटले, पापी पापापासून कसलाही पापी असू द्यात, आपीचेच दुराचारो भजते माम अनन्य भाग. कसाही पापी असेल तर तो पापापासून मुक्त होतो. आणि मग ते उदाहरण सांगत असताना म्हणजे उदाहरण सांगा, त्यावेळेस उदाहरण सांगितलं जातं. तुंगभद्रा तटे पूर्व, तुंगभद्रा तट असतो नदीचा किनारा. आणि आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद विशारदाः. आत्मदेव नावाचे एक सद्गृहस्थ, आत्मदेव नावाचे एक विप्र त्या सर्व वेद विशारदाः तिथं राहत होते. आणि त्यांची जी पत्नी होती ती लोकवार्ता क्रूरा प्रायशो बहुजल्पिकाः क्रूराच ग्रहकृत्येषु कृपणा कलहप्रिया. ती पत्नी लोकांचं जास्त ऐकणारी होती. लोकांचं किती ऐकायचं हे आपण आपल्या मनानं ठरवलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, महाराज म्हणतात, ऐकावे जनाचे करावे. सगळ्यांचं ऐकून घ्यायचं. लक्षात ठेवा. पण करायचं काय हे तुम्ही विचार करून केलं पाहिजे. लक्षात ठेवा. समाज असा आहे, समाज भक्ती करू देत नाही, भजन करू देत नाही, परमार्थ करू देत नाही. परमार्थ करायला लागला की माणसं म्हणतात, आता इतके दिवस हे केलं ना, आता इकडे लागला का मार्गाला. म्हणजे एखाद्याला जर समजा वैराग्य निर्माण झालं आणि काही करायचं त्यानं ठरवलं तर समाज असा आहे. लक्षात ठेवा. लहानपणी तुम्ही शाळेमध्ये गेलात की नाही मी सांगू शकत नाही, परंतु लहानपणी शाळेमध्ये एक धडा होता की 2 पिता पुत्र होते आणि त्यांच्याकडे गाढव होतं. गाढव. आणि त्यांना कुठेतरी जायचं होतं. मग आधी वडील त्या गाढवावर बसले आणि मुलगा चालू लागला. लोक म्हणू लागले, काय हे म्हातारं म्हटले, बारका मुलगा म्हटले, त्याला चालवतो हा बसलाय. बरेच पुढं गेले. बरेच पुढं गेल्यानंतर मग त्याला दया आली. दया आल्यानंतर त्यानं त्या मुलाला बसवलं. दोघं बसले. थोडे पुढं गेले. लोक म्हणले, काय हे दोघं जण काय कळतं का नाही म्हटलं यांना, या गाढवाचा काही जीव आहे की नाही. दोघं बसून चालले. मग असं केलं, मुलाला बसवलं, हे पायी चालले. असं समाज लोक इतकं बोलू लागले. शेवटी त्यांनी एक नदी आली, त्या दोघांनी ते गाढव उचललं, नदीमध्ये टाकलं. सांगायचं समाज असा आहे. लक्षात ठेवा. परमार्थही करू देत नाही. हो, म्हणून महाराजांचं एक तुम्हाला प्रमाण सांगतो, पटलं तर बघा. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, हे आपल्या मनाला विचारा. कोण काय म्हणतं याच्याकडे विचार करू नका. लक्षात ठेवा.
पण हे असे होते लक्षात ठेवा, लोकवार्ता ऐकणारे होते लक्षात ठेवा. आणि बहुजल्पिका हा अशी असणारी ही त्यांची पत्नी होती. आणि एकदाच सद्विजो द्विज दुःख झालं, दुःख तर भरपूर होतं. आणि घर सोडून दिलं त्यांनी. आणि घर सोडून दिल्यानंतर एका तडाग म्हणजे तळं, त्या तळ्याच्या किनारी आता त्या तळ्यामध्ये उडी मारणार, पण तिथं एका वृक्षाखाली बसले ते आतमध्ये. आणि ते वृक्ष, त्या वृक्षाखाली बसल्यानंतर तिथे एका सत्पुरुषाचं येणं झालं, साधू माणसाचं येणं झालं. सत्पुरुष होते, त्यागी होते. आणि सत्पुरुष कथम रोदिषि मे विप्र, हे विप्र कशासाठी तुम्ही रडताय? वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम, स्वतःच्या दुःखाचं कारण सांगा असं त्या साधूनं सांगितलं. भाग्य चांगलं होतं त्या आत्मदेवाचं. काही काही गोष्टी आपल्या भाग्यामध्ये असाव्या लागतात लक्षात ठेवा. त्याला संचित म्हटलं जातं. भाग्यामध्ये असावे लागतात. बरं, जर भाग्यामध्ये नसेल तर त्या गोष्टी होत नाहीत लक्षात ठेवा. दैवामध्ये, साधूंची सेवा दैवामध्ये असावी लागते लक्षात ठेवा. हो, महाराज म्हटले तरी माझ्या दैवा पार नाही. दैव दैवामध्ये लागते. असे कोणाच्या भाग्यामध्ये थोडी सेवा असते लक्षात ठेवा. तो का म्हणे सेवा हा तो पूर्वजांचा ठेवा. पूर्वजांनी काहीतरी करून ठेवावं लागतं तेव्हा सेवा घडते, अशी सेवा घडत नसते लक्षात ठेवा. आणि म्हणून याचं भाग्य चांगलं होतं आत्मदेवाचं. तिथे एक सत्पुरुष आले, त्यानं सांगितलं काय काय दुःख आहे. आता आत्मदेवानं दुःख सांगायला सुरुवात केली सत्पुरुषांना. किंब्रवी मे विप्रे दुःखम पूर्व पापेन संचितम मदिया पूर्वजास्तोयम. खूप दुःख आहे म्हटले. माझ्या पूर्वजांना तर्पण करणारा, पूर्वजांचा उद्धार करणारा, तिलदान, पिंडदान, तर्पण वगैरे हे सर्व करणारा कोणी नाही. म्हणजे हे दुःख आहे. अनेक सांगितले त्याने दुःख. मी वृक्ष लावला तर वृक्षाला कधी फळ येत नाही. मी गाईचं पालन केलं तर ते गाय कधी दूध देत नाही. अनेक अडचणी सांगितल्या. आणि म्हणून ते म्हटले की साधू म्हटले, त्रिकालदर्शी होते साधू. मुंचा दानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती विवेकम तो समास्यद्य तेज संसार वासनाम. सांगितलं साधूनं त्यांचं सर्व मागचं पाहिलं. म्हटले तुम्ही काय करा, तुमच्या कर्माची गती बलिष्ठ आहे, कर्माची गती तुमची चांगली नाही. तो विवेकाला धारण करा. तुम्ही सर्व वेद विशारद आहात आणि ह्या संसाराविषयी वासना तुम्ही कमी करा आणि भगवंताचं भजन करा. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ह्या जन्मामध्ये प्राप्त होणार नाहीत असं त्या साधूनं सांगितलं. सप्तजन्मावधी तव पुत्र नैव च नैव. 7 जन्मापर्यंत तुम्हाला हे प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही ह्या वासना कमी करा. पण आत्मदेव असे होते वेद, सर्व वेद विशारदाहा. लक्षात ठेवा, ज्ञानी माणसं चांगली, अज्ञानी माणसं चांगली. पण जे ज्याला थोडं थोडं येतंय ना ते फार अवघड आहे. थोडं थोडं कळतं ना. हा, तुम्हाला समजलं आता मला काय म्हणायचं आहे. तसा आपला चांगला परिचय, तुम्हाला मला काय म्हणायचं कळतं लगेच. एकतर पूर्ण अज्ञानी चांगला लक्षात ठेवा, त्याला काही कळतच नाही. एक ज्ञानी चांगले, पण हे जे अर्धवट असतात ना ते फार त्रास देतात लक्षात ठेवा. हो, इकडं नाही तिकडं नाही. त्यांचा संसारही चांगला नाही, त्यांचा परमार्थही चांगला नाही लक्षात ठेवा. काहीच नाही. म्हणून हे सर्व वेद ते म्हटले की साधू तुम्ही प्रसाद द्या. तुम्ही जर तुमच्याकडे सगळं काही आहे आणि तुम्ही जर प्रसाद दिला नाही तर मग मात्र मी इथून उठणार नाही. इथून अनुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा. माहिती होतं साधू दयाळू असतात, साधू संत दयेचे सागर असतात. साधू संत जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान आपण त्या काकड्यामध्ये म्हणतो की साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्ती प्रेमाचे माहेर. काय पुढं
चला अजून काकडा भरपूर लांब आहे, अजून काकडा तेव्हा आल्यावर बघू म्हटले, काकडा आल्यावर बघू. हो. ते मृत्यूलोकी एक नगर त्याच्यामधलं प्रमाण आहे, लक्षात ठेवा. असू द्या चला. आणि म्हणून साधू संत असे असतात, लक्षात ठेवा. आणि संतांना दया आली, त्या साधूला दया आली आत्मदेवांची. आणि आत्मदेवांची दया आल्यानंतर आत्मदेवाला एक फळ सांगितलं, हे फळ घे आणि हे फळ तुझ्या पत्नीला खाण्याकरता दे. फलभक्षेन गर्भस्यात्, फळ दे आणि हे फळ तुझ्या पत्नीला खाण्याकरता दे. हे बघ, ह्या फळाच्या भक्षणानं तुझ्या पत्नीला म्हणजे तुला पुत्रप्राप्ती होईल. पण लक्षात ठेव आतमध्ये 7 जन्मापर्यंत तुला जरी पुत्र आता प्राप्त ह्या फळाच्या प्रभावानं त्या पत्नीनं भक्षण केल्यानंतर जरी तुला पुत्रप्राप्ती झाली तर 7 जन्मापर्यंत तुला पुत्राचं सुख मिळणार नाही. पुत्र असणं वेगळं आणि पुत्राचं सुख असणं वेगळं. लक्षात ठेवा, आज समाजामध्ये ज्याला नाहीत तेही दुःखी आहेत आणि ज्याला आहेत ते फार आनंदी आहेत. म्हणून काय टाळ्या वाजवू नका. ज्याला आहेत त्यांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. जे नाहीत ते तर दुःखी आहेतच, पण ज्यांना आहेत ना ते पण दुःखी आहेत. म्हणजे दोघं सारखेच आहेत. काही आदलं किंवा असं काही नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुला दुःख प्राप्त होणार आहे. म्हणून तिनं ते फळ घेतलं आणि आपल्या पत्नी धुंदुली, त्या पत्नीचं नाव होतं, सांगितलं हे फळ तू भक्षण कर. परंतु जी धुंदुली ज्या संघामध्ये राहत होती तो संघ चांगला नव्हता, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आधी चांगल्या संघामध्ये राहायला शिका. चांगल्या संघामध्ये राहा, चांगल्या वातावरणामध्ये राहा. तुम्ही कोणाच्या संघामध्ये राहता याला फार महत्त्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही चांगल्यांचा संघ धरा. हे चांगल्यांच्या संघामध्ये धुंदुली राहत नव्हती. ते फळ तिला कळालं, त्या मैत्रिणींना कळालं. फलभक्षेन गर्भात त्याने तर्क करायला सुरुवात केली. ते जी संघामध्ये राहत होते त्यांनी सर्वांनी विचार केला, त्या मैत्रिणींनी, आपण इतके दिवस यांची सेवा केली आणि ह्या फळाच्या भक्षणानं जर हिला साधू किंवा सत्पुरुषीच्या घरी जन्माला आला तर आपलं काय, आपल्याला काय फायदा आहे. हे धनही मिळणार नाही, ते धन मुलाच्या नावाने होईल. म्हणून त्या सर्व कुतर्क करत असताना तिनं सांगितलं, फलभक्षेन गर्भस्यात्, गर्भेन तुझं हे फळ जर तू खाल्लं तर तुझ्या उदरामध्ये गर्भ राहील आणि तुला कमी खावं लागेल. स्वल्पभक्षम म्हणजे कमी खावं लागेल आणि ते कमी खाल्लं की ततोशक्तीर, तुझी जी शक्ती आहे ती हळूहळू कमी होईल, असं त्या मैत्रिणी सांगू लागल्या. आणि भय निर्माण केलं तिच्या अंतःकरणात. दैवात घाटी प्रजेत ग्रामी पलायेत गर्भिणी कथम. आणि दैववशात आपल्या गावाला आग लागली म्हटले. ह्या तू जिथं राहते तिथं आग लागली आणि ती आग अशी वाढत वाढत तुमच्या घरापर्यंत आली आणि तुझ्या उदरामध्ये गर्भ असेल. धुंदुलीला सांगू लागले तिच्या मैत्रिणी, तर गर्भ तुझ्या उदरामध्ये आग लागली तर तुला पळता कसं येईल, असं त्या मैत्रिणी सांगू लागल्या तिला. पलायेत गर्भिणी कथम. बरं ठीक आहे म्हटली. आणि हे बालक आल्यानंतर परत तो बालक कसा येतो कसा नाही, आणि सांगितलं की लालने पालने दुःखम प्रसूतायाश्च वर्तते. लालन करण्यामध्ये दुःख आहे, पालन करण्यामध्ये दुःख आहे, प्रसूतायाश्च त्याची वेदना कठीण आहे. ह्या सर्व सांगितलं तिनं. एवं कुतर्क योगेन तत्फलम नैव भक्षितम. असे कुतर्क सांगितले की त्या धुंदुलीला ते फळ खाऊ दिलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये तुम्ही कोणाच्या विचारात, तुमचे मार्गदर्शक कोण आहेत, तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेताय ह्यावर तुमच्या जीवनाचं भवितव्य अवलंबून आहे, लक्षात ठेवा. तुमचे मार्गदर्शक जर निस्वार्थी असतील आणि खरोखर तुमचं कल्याण करणारे असतील तर तुमची अधोगती जीवनामध्ये कधी होणार नाही, लक्षात ठेवा. आणि मार्गदर्शक जर तुमचे निस्वार्थी नसतील तर मात्र अवघडच आहे. म्हणून ह्या धुंदुलीला ते फळ यांनी सर्वांनी वाईट, त्यांच्या मैत्रिणीचा संघ विचार वाईट होता, खाऊ दिलं नाही.
मग ह्या फळाचं करायचं काय म्हटले, करायचं काय, हे साधूचा प्रसाद आहे. मग अंगणामध्ये एक गाय होती, त्या गाईला ते फळ खाण्याकरता दिलं. गाईनं ते फळ भक्षण केलं. ते फळ कोणी खाल्लं याला महत्त्व नव्हतं, त्या फळाचा प्रभाव होता. लक्षात ठेवा, ते फळ ते तप होतं त्या फळामध्ये, ते साधूचं सामर्थ्य होतं. ती गाय गर्भवती राहिली आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्रिमासे निर्गतेचाथ साधेनु शशवेर्भकम सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या गाईच्या उदरातून एका बालकाची उत्पत्ती होती. त्या बालकाचं नाव असतं त्या ठिकाणी गोकर्ण. कान गाईच्या कानासारखे असतात त्या बालकाचे, शरीर मानवाचं असतं, लक्षात ठेवा. पण त्या बालकाचं नाव गोकर्ण ठेवलं गेलं. आणि ह्या मैत्रिणींनी सांगितलेलं होतं धोंडोलीला, तू तुझ्या पतीला खोटं सांग, पोटाला चिंध्या बांध, सांगितलं हे फळ खाल्लं असं खोटं सांग. 9 महिने झाल्यानंतर माझ्या उदरामध्ये बालक आहे, तो मी तुला बालक आणून देईल आणि त्या बदल्यामध्ये त्यामध्ये मला काय कर, विपुल असं धन दे. धन भरपूर होतं यांच्याकडे, म्हणून तिने सांगितलं ठीक आहे. आणि 9 महिन्यानंतर त्या मैत्रिणींनी हिला बालक आणून दिला असं सांगितलं जातं कथेमध्ये. आणि भाग्योदयोद ना जाता आत्मदेवस्य पश्चता. हो, पण त्याचं भाग्य असं की जे गाईला जो बालक झाला, देवता कौतुक करू लागले. देवरूपी ते कौतुकम, देवता कौतुक करू लागले. लक्षात ठेवा, घरामध्ये एखादा वैष्णव जन्माला आला, एका महात्मा जन्माला आला तर देवतांना आनंद होतो. लक्षात ठेवा, पाहुण्या रावळ्यांना होईल याला काही नाही. तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक मुलं जन्माला आली तर देवतांना आनंद होतो. हो, तुमच्या घरामध्ये एक माळकरी असेल ना, एक वैष्णव असेल ना, जर प्रत्येकाच्या घरामध्ये एक वैष्णव जन्माला आला तर लक्षात ठेवा, परमात्मा त्या वैष्णवाचं रक्षण करत नाही, परमात्मा त्या माळकऱ्याचं रक्षण करत नाही, परमात्मा त्या कुळाचं रक्षण करतो. लक्षात ठेवा, परमात्मा त्या कुळाला आयुष्य देतो. लक्षात ठेवा, कल्प आयुष्य व्हावे तया कुळा. परमात्मा त्या कुळाला आयुष्य देतात. लक्षात ठेवा, त्या माणसाला आयुष्य परमात्मा नाही देत, त्या कुळाला. तयाच्या कुळीची चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ईश्वर त्या कुळाचं चिंतन करतो, ईश्वर त्या कुळाचं रक्षण करतो. लक्षात ठेवा, घरामध्ये एक तरी वैष्णव असावा. लक्षात ठेवा, देवता कौतुक करू लागले. आणि इकडं असं झालं, म्हणतात की तो बालक आणून दिला की काले न तव जातो. दोनही मुली, काळ काय कोणासाठी थांबतो का हो, काळ निघून गेला. दोनही मुलं मोठी झाली, तनया बभो, ती मुलं मोठी झाली. पण गोकर्ण कशी झाली लक्षात ठेवा, गोकर्ण पंडित ज्ञानी, गोकर्ण पंडित ज्ञानी, सत्सद विवेक बुद्धी गोकर्णाकडे आहे. परंतु धुंदुखाली महाखला, हा धुंदुकारी वाईट असा विचारांचा आला. आणि मग पुन्हा ह्या मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा आत्मदेवांना त्रास होऊ लागला भरपूर. क्व तिष्ठामी क्व गच्छामी, कुठं राहावं कुठं थांबावं हे आत्मदेवांना कळेना. आणि एक दिवस आत्मदेव निघून गेले. लक्षात ठेवा, परत अरण्यामध्ये निघून गेले. परंतु आज आत्मदेवाला उपदेश करण्याकरता कोणी संत आले नाही. लक्षात ठेवा, त्यांच्या ज्या मुलगा होता गोकर्णानं आपल्या पित्याला उपदेश केला. लक्षात ठेवा, असा उपदेश केला आपल्या पित्याला की बाबा, गोकर्ण महाराज मोठे ज्ञानी होते. लक्षात ठेवा, आणि गोकर्ण महाराजांनी आपल्या पित्याला उपदेश केला. भागवतामध्ये त्याला गोकर्ण आख्यान म्हटलं जातं. लक्षात ठेवा, आणि पित्याला सांगितलं, बाबा तुम्ही ह्या धुंदुकारीविषयी काही असं वाईट मानून घेऊ नका. अहो, या जन्मामध्ये तुमचा संयोग आहे, मागच्या जन्मामध्ये तो तुमचा पुत्र नव्हता, पुढेही तुमचा राहणार नाही आहे, तुम्ही कशाला दुःख करताय. बाबा तुम्ही काय करा, देहे स्थिमांस हृदये भीमतीम त्यजत्मम, देहे स्थिमांस तू यांच्यासाठी तुम्ही काय, भीमती त्यजत्मम जाया सुता दिशु सदा ममता विमुच्य. जाया नाम पत्नी, सुत नाम पुत्र, यांच्याविषयी तुम्ही ममता धारण करू नका. पश्यन्निशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम,
हे जगत जाणार आहे, नष्ट होणार आहे. किती तुमचं आयुष्य आहे? आयुष्य आपलं कोणाचं किती आहे लक्षात ठेवा. पाण्यावरचा तरंग आहे. पाण्यावरचा तरंग किती पळाला ना, पाण्यावरचा तरंग बुडबुडा म्हणा, तरंग म्हणा, कळतो ना तरंग? मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय का? तुम्ही हलत नाही, डोलत नाही, काही नाही. अजून काय तुम्हाला थोडं तरंग तरंग असं पाण्यावरचे तरंग किंवा बुडबुडे म्हणतो तुमच्या भाषेमध्ये काय ते कितीही पळाले तर ते जमिनीवर येत नाही, लक्षात ठेवा. मी म्हणतो असं नाही, माऊली सांगतात, जळावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू तरी नाही भूमिभागू क्रमिला तेने. तो त्याचं अस्तित्व तेवढंच आहे, लक्षात ठेवा. आपलं अस्तित्वच तेवढं आहे. जीवाचं अस्तित्व आहे किती किती काय? आपल्याला किती वर्षाचं आयुष्य आहे? 100. देवानं दिलंय पण ते कुठं आपल्याला जगता येते 100 वर्ष? 50-60 भरपूर झालं. 100 वर्ष जगत येत कशाचे? अल्प आयुष्य मानव देह शतगनिले ते अर्धरात्र घाय. मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. काय उरलंय? अहो काही उरलं नाही, लक्षात ठेवा. 100 वर्षाची गणना आहे पण जात नाही कोणी 100 वर्षापर्यंत, लक्षात ठेवा. म्हणून बाबा तुम्ही काय याच्याविषयी काय तुम्ही नका, तुम्ही काय करा, पश्यन्निशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ. बाबा वैराग्याला धारण करा, बाबा भक्तीला धारण करा. आणि काय करा तुम्ही, एक लक्षात घ्या, बाबा हे काहीच नसतं, लक्षात ठेवा. आणि पुढच्या जन्मामध्ये याचा तुमचा संयोग येणार नाही, काही नाही. तुम्ही एक काम करा, सांगितलं बाबांना, बाबा धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णान् अन्यांश्च दोष गुणचंदनमाशु मुक्तमा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्मं. सदा साधू माणसांची सेवा करा. सेवस्व साधू पुरुषान् जहि काम तृष्णान्. कामना कमी करा, तृष्णा कमी करा. जहि काम तृष्णान्. आणि काय करा, अन्यांचे दोष गुण याचं चिंतन करत बसू नका. अन्यांचे दोष गुण चिंतनमाशु मुक्तमा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्मं. आणि ही भागवताची वार्ता असेल, काय सेवा असेल परमार्थाची, ती सतत सतत सेवा करा. आणि ही असं आपल्या पित्याला उपदेश केला गोकर्ण महाराजांनी. त्याला उत्तम अशी गती प्राप्त झाली, लक्षात ठेवा. पित्याला उत्तम अशी गती प्राप्त झाली. नंतर आता आईचाही तसा छळ होऊ लागला. आणि आईचा छळ करत असताना तो धंदुकारी खूप त्रास देऊ लागला. रोज धन पाहिजे, रोज धन पाहिजे. किती दिवस धन चालणार, लक्षात ठेवा. अहो वाहणार पाणी संपत, वाहणार पाणी. त्या धनाचं घेऊन काय बसला? या धनाचा नदरी विश्वास जैसी तरुवर छाया. किती धनवान व्यक्ती असू द्या आणि किती धन असू द्या, ते किती दिवस राहणार आहे, लक्षात ठेवा. धनाचा अवघड आहे, लक्षात ठेवा. ते संपत, लक्षात ठेवा. त्याला विवेक लागतं, वैराग्य लागतं. लक्ष्मी पण सांभाळता आली पाहिजे. लक्ष्मी अशी कोणाकडे राहत नसते, लक्षात ठेवा. हो, त्याला विचारांची श्रीमंती लागते. अशी कशी लक्ष्मी थांबणार? धन संपू लागलं, तो रोज धनाची अपेक्षा करू लागला. धन संपून गेलं, लक्षात ठेवा. आणि मग आईलाही मोठा त्रास होऊ लागला. आईही अशी रात्रीशी कुठे निघून गेली, तर विहिरीमध्ये कुठे पडली आईचाही त्या ठिकाणी. आता गोकर्ण महाराज ज्ञानी होते, आईचा नंतर उद्धार झाला. पण याला ज्या वाईट सवयी लागलेल्या होत्या, हो, याच्या ज्या सवयी होत्या, ह्या सवयी थांबले नाहीत ना. धनाच्या मागे 15 अनर्थ असतात. स्थेयम, हिंसा, नृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदह, तमो, वैरम, विश्वास, संस्पर्धा, व्यसनानीच. काही एक अनर्थ असतो का धनाच्या मागे? 15 अनर्थ असतात. 15. हो, 15चे 15 अनर्थ सांभाळणं इतकं सोपं असतं का? लक्षात ठेवा. ह्या धनाच्या मागे हे सर्व अनर्थ असतात, लक्षात ठेवा. आणि हे सर्वच्या सर्व अनर्थ ह्या धुंदुकारी असणारा. मग त्याला ते धन कमी पडल्यानंतर चोरी करण्याची इच्छा निर्माण झाली. तसं होतंच की. मग धनाच्या अपूर्ततेमध्ये ह्या सर्व गोष्टी होऊ लागल्या.
चोरी करण्याची त्याची बुद्धी निर्माण झाली. कामना कमी होऊ लागल्या की वाढतच ना ते, एक 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 विषय वाढतच जातो. तो चोरी करायची त्याची मनामध्ये भावना निर्माण झाली. एक दिवस त्यानं राजवाड्यामध्ये चोरी केली त्या धुंदुकारीनं, राजवाड्यामध्ये. आणि ह्या सर्व संगती, हे सर्व जे मित्रमंडळी होते, हे जोपर्यंत आहे, जोपर्यंत कामापुरते सर्व काय असतात, ते तुम्ही म्हणा ते. आणि ज्या दिवशी तुमचं देणं बंद होतं, तुम्ही चांगले कुठपर्यंत आहात लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही देताय ना तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. मग कसे, कुठे, घरामध्ये असू द्यात, कुठेही असू द्यात, ज्या दिवशी तुमचं देणं बंद होतं ना त्या दिवशी तुम्ही सर्वात वाईट होता लक्षात ठेवा. जवरी चळन गा तवरी म्हणती माझा, तोपर्यंत चळ मानिती देह, लहान थोर देह सुखाची आकाजे, मावळलेली इंद्रिये झाला बागूला. मग पुढं काय नाही लक्षात ठेवा. चळण आहे तोपर्यंत सर्व आपलं आपलं म्हणतात लक्षात ठेवा. आणि मग मात्र कोणी आपलं आपलं म्हणत नाही लक्षात ठेवा. ओ नाथ महाराज म्हणतात एके ठिकाणी, जवया धनाची होय त्रुटी, जवया धनाची होय त्रुटी, श्री वसवसो निलागे पाठी, आता नावडते तुमच्या गोष्टी. आता काय तुमच्या गोष्टी आवडत नाही लक्षात ठेवा. हो, म्हणून अवघड कठीण आहे, गंमत अवघड आहे. म्हणून तुम्ही काय करा म्हटले, आता हे ते चोरून आणलं द्रव्य, आणि मग सर्वांनी ते द्रव्य आणल्यानंतर पाहिलं, म्हटलं आता हे आपल्यालाही शिक्षा होईल. मग ह्या सर्वांनी मिळून त्याला काय एका कॉटला बांधलं, त्या धुंदुकारीला, आणि त्याच्या तोंडामध्ये अंगार म्हणजे विस्तव, तप्त अंगार असा त्याच्या तोंडामध्ये घातला. ओ तप्तांगार समूहाष्ट तन्मुखेही विचिक्षपो हो, अग्निज्वालाति दुःखेन व्याकुलम निधनम गताः. त्याचा मृत्यू फार वाईट झाला लक्षात ठेवा. अंगार विस्तव घातला तोंडामध्ये, बांधलं असं. आणि मृत्यू हा नैसर्गिक असला पाहिजे, अनैसर्गिक मृत्यू नसावा. मृत्यू हा नैसर्गिक असला पाहिजे लक्षात ठेवा. म्हणून त्याचा मृत्यू चांगल्या पद्धतीने झाला नाही. आणि भागवत आम्हाला मृत्यू शिकवतं. उगं कुत्र्या मांजरासारखं माणसाने मरू नये. मरणाचं पण वैभव असतं लक्षात ठेवा. हो, कशा पद्धतीनं मृत्यू आला पाहिजे हे आम्हाला भागवत शिकवतं लक्षात ठेवा. मृत्यू बदलता येत नाही लक्षात ठेवा. मृत्यू बदलता येत नाही, कारण ईश्वरानं तो दिलेला आहे लक्षात ठेवा. मृत्यू बदलता येत नाही, पण हात जोडून सांगतो, मृत्यू बदलता जरी येत नसेल तरी मृत्यू सुधारता येतो, की आपला मृत्यू कसा असला पाहिजे लक्षात ठेवा. कशा पद्धतीनं आपण मेलं पाहिजे हे भागवत शिकवतं. याचा मृत्यू छान झाला नाही, आणि मृत्यू चांगला झाला नाही म्हणून त्याला वाईट गती मिळाली लक्षात ठेवा. आणि त्याला त्या ठिकाणी प्रेत योनी प्राप्त झाली. आणि प्रेत योनी प्राप्त झाल्यानंतर त्या प्रेत योनीमध्ये अनेक प्रकारचे दुःख आहेत ते सांगितलं. एक दिवस हे जे त्यांचे बंधू आहेत गोकर्ण महाराज, ते एक दिवस संध्यावंदना करत बसले असताना, संध्यावंदना करत असताना तो गोकर्ण महाराज संध्यावंदना करत असताना हा जो प्रेत योनीमधला हा जो त्यांचा भाऊ होता धुंदुकारी, हा कधी हत्तीच्या रूपाने यायचा, कधी इंद्राच्या रूपाने यायचा, कधी अग्नीच्या रूपाने यायचा, कधी माणसाच्या रूपाने यायचा, कधी कोणते कोणते रूप, पशु पक्षाचे रूप असे, सकृण मेष, सकृण हत्ती, सकृच्च महिषो भवत, सकृण इंद्रश्च अग्निश्च पुनश्च पुरुषो भवत. कोणतेही रूप धारण करायचं, कोणत्याही रूपामध्ये हा तिथं यायचा त्या गोकर्ण महाराजांजवळ. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, पण रोजच येऊ लागला. त्यांच्या संधी म्हणजे ती जी त्यांची साधना होती त्या साधनेमध्ये बाधा निर्माण करू लागला हा धुंदुकारी. अनेक रूप धारण करून यायचा. मग एक दिवस त्या ठिकाणी विचारलं, तू कोण आहेस? पण प्रेतयोनी वाणी नसते ना, प्रेतयोनीमध्ये बोलता येत नाही प्रेतयोनीमध्ये. आणि मग त्याला बोलता येईना. दया आली भावाला, गोकर्ण महाराजांना दया आली त्या प्रेतयोनीमध्ये असणारा. आणि गोकर्ण महाराजांनी गंगेचं तीर्थ त्यावर काय केलं, थोडंसं तीर्थ टाकलं, तीर्थ त्याच्यावर काय केलं, शिंपडलं. आणि तीर्थ शिंपडल्यानंतर त्याला वाणी आली. आणि वाणी आल्यानंतर त्यानं सांगितलं, त्या वाणी आल्यानंतर त्यानं सांगितलं, विचारलं की तू कोण आहेस? त्यावेळेस तो असं म्हणू लागला, अहम भ्राता त्वदीयोऽस्मी धुंदुकारिति नामतः स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. अरे मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी आहे.
माझ्या स्वतःच्या दोषानं, माझ्या स्वतःच्या कुकर्मानं मला ही गती प्राप्त झालेली आहे. तर हे बंधो, अहो बंधो, कृपा सिंधो, भ्रातुर्मामाशु मोचयाहा. अरे भाऊ, अरे बंधू, मला ह्या योनीमधनं, ह्या दुःखातनं मला तो सोडव. बंधू त्याला म्हणतात, लक्षात ठेवा, जो बंधनातून मुक्त करतो त्याला बंधू म्हणतात. उत्सवे व्यसने चैव दुर्भिक्षे शत्रुविग्रही राजद्वारे स्मशानेच यस्तिष्ठती, त्याला बंधू म्हणतात. मग तो रक्ताचाच असेल असं नाही, लक्षात ठेवा. जो आपल्याला बंधनातून सोडत असेल, जो आपल्याला बंधनातून मुक्त करत असेल, जो आपल्याला यशाकडे घेऊन जात असेल, तो आपला बंधू असतो, लक्षात ठेवा. हो. भ्राता मनः संयमा, बंधू म्हणून हा बंधू आहे म्हटले. आणि मग गोकर्ण महाराजांना खूप दया आली. मग गोकर्ण महाराज गईला गेले. गया दशतेनापी मुक्तिर्मे न भविष्यती. गया नावाचं एक तीर्थ आहे, त्या गईला गेले गोकर्ण महाराज आणि आपल्या भावाचं पिंडदान केलं. गईला जाऊन 100 प्रकारची श्राद्ध कर्म केली, पण काही मुक्ती झाली नाही या धुंदुकारीची. 100 प्रकारचे श्राद्ध कर्म केले गोकर्ण महाराजांनी, काही मुक्ती झाली नाही. भरपूर उपाय केले. शेवटी आता ते कंटाळली उपाय करून करून. शेवटला त्यांनी असा विचार केला की आता विचारायचं कोणाला. मग गोकर्ण महाराज असे संध्यावंदना करत होते आणि सूर्याला अर्घ्य देत असताना साक्षात सूर्यालाच विचारावं असं त्यांना वाटलं. आणि ते अर्घ्य देत असताना सूर्यनारायणाला विचारलं गोकर्ण महाराजांनी, नमो तोभ्यम नमो जगत साक्षीन ब्रूहि मे मुक्ती हेतुकम. हे जगत साक्षी नारायण, हे आदित्य देवता, माझ्या भावाच्या उद्धारासाठी, माझ्या भावाच्या मुक्तीसाठी मला मार्गदर्शन करा. आणि त्यावेळी साक्षात सूर्यनारायणानं सांगितलं गोकर्ण महाराजांना, श्रीमद्भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु इति सूर्यवच सर्वे धर्मरूपम तो विश्रुतम. असं करा म्हटले की श्रीमद्भागवताचे काय करा, संहितेचं पारायण करा. श्रीमद्भागवतान मुक्ती 7 दिवसाची ही कथा करा, पारायण करा आणि त्यानं तुमची भावाची मुक्ती होईल. इति सूर्यवच सर्वे धर्मरूपम तो विश्रुतम. आणि वैष्णव श्रोता वक्ता कसा असावा त्याचं लक्षण सांगितलं. वैष्णव असावा, हो, ब्राह्मण असावा, मुख्य श्रोतारम परिकल्पेच. वैष्णव पण असला पाहिजे, तो विप्र पण असला पाहिजे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि मग एवं सप्तदिनश्चैव सप्तग्रंथी. आणि मग गोकर्ण महाराजांनी ही भागवताची वार्ता किंवा भागवताची कथा केली, लक्षात ठेवा. 7 दिवसामध्ये असा एक बांबू लावला. त्या बांबूमध्ये त्या प्रेत योनीमध्ये होता ना, त्याला शरीर नव्हतं म्हणून त्याच्यामध्ये तो प्रेतात्मा त्याच्यामध्ये बसला गेला. आणि 7 दिवस कथा श्रवण केली त्यानं, लक्षात ठेवा. 7 दिवस कथा ऐकली आणि एक दिवस कथा ऐकली. एवं सप्तदिनश्चैव सप्तग्रंथी, एक ग्रंथी भिद्यते हृदयं ग्रंथी छिद्यते सर्व संशयाः श्रूयन्तेश्चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. आणि अशा पद्धतीनं 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी सप्तग्रंथी त्याच्या काय झाल्या, दूर झाल्या. धन्या भागवती वार्ता, धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्य. आणि अशी ही भागवताची वार्ता धन्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी ही भागवताची कथा श्रवण करण्याकरता आलात आणि म्हणून आपणही सर्वजण धन्य आहात, लक्षात ठेवा. पण श्रोता या ठिकाणी कसा असला पाहिजे, ही कथा कशी पद्धतीने गोकर्ण महाराजांनी केली याचे नियम आहेत. आणि ह्याचे नियम सांगत असताना सांगितलं, भोजनम तो ब्रह्मण्ये कथा श्रवणकारकम. कथा श्रवण करत असताना भोजन 1 वेळेस करायचं असं सांगितलं जातं. आणि म्हटले जर नाही करता, तुम्हाला नाही जमलं तर 2 वेळेस करा, पण कथा ऐका असं सांगितलं जातं. काही माणसं म्हटले आम्हाला तेही जमत नाही, मग काही अडचण नाही, इथं येऊन तुम्ही भोजन करा, इथे कथा ऐकता ऐकता खा, पण कथा ऐका. तर स्वामीजींनी व्यवस्था केलेली आहे कथा झाल्यानंतर. आणि तुम्हाला कथेतच खायचं असेल तर आपण तशीही व्यवस्था करू शकतो, तसं काही नाही, पण कथा ऐका. हो, कथा ऐकण्याचा विधी आहे. आणि कथा ऐकताना एकानं दोघांनी कथा ऐकू नये,
आपण येताना 2, 3, 4 माणसं घेऊन यावेत असं पण इथं सांगितलेले लक्षात ठेवा. 2 माणसं घेऊन या, 3 माणसं घेऊन या असंही कथेमध्ये सांगितलेलं आहे. गपचूप कथा ऐकायची नसती. नको तिथे हजारो माणसं घेऊन जाता. माणसं असा गदारोळा करतात. जिथं नको तिथं कितीक माणसं घेऊन जाता. आणि चांगल्या पुण्याचं काम असेल तर एकटे एकटे येतात. त्यात गुरु तुम्ही पण आले, नुसतं मान नका हलवू तुम्ही. पुण्याच्या कामाला सर्वांनी यायचं लक्षात ठेवा. हो, तुम्ही सर्वांनी उद्यापासून एक एक माणूस घेऊन या आणि दिव्य अशी श्रीमद भागवताची कथा आपल्याला श्रवण करायची लक्षात ठेवा. आणि मग ही कथा ऐकताना प्रल्हाद स्थानधारी तरतया चोद्धव कंसधारी वीणाधारी सुरर्षु स्वरकुशलतया राग करता अर्जुनोर्भूत इंद्रोबादी मृदुंग जय जय सुकुमारा कीर्तने ते कुमारा. अशी ही श्रीमद भागवताची कथा आपल्याला उद्या श्रवण करायची आहे. आजच्या कथेची मर्यादित वेळ आपली संपलेली आहे. आदरणीय वंदनीय देवानंदजी स्वामी, फार त्यांचा लांबचा दौरा होता. बालाजी तिरुपती बालाजीचे तेथे एक रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम होता. स्वामीजी 3-4 दिवसापासून त्या कार्यक्रमामध्ये होते. त्यांना सांगितलं होतं आम्ही 26 तारखेला दादा आम्ही सर्व का हे आहेत सर्व आम्ही करू. पण स्वामीजींना काही आपल्या भक्तांचा मोह काही आवरला नाही. स्वामीजी पटकन आले, तिथं कार्यक्रम सोडून दिला की काय माहीत काही सांगता येत नाही. आता उद्या कळन आपल्याला. तर स्वामीजी कथेला आले. त्यांच्या चरणांवर शिरसाष्टांग असं वंदन करूयात. त्यांना मनापासून धन्यवाद देऊ द्या. अथाक प्रयास स्वामीजींचा आहे आणि त्यामुळे ही दिव्य भागवताची कथा आपल्याला श्रवणाचा योग प्राप्त झालेला आहे. आदरणीय वंदनीय या ठिकाणी अद्वैतानंद स्वामीजी यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त ही श्रीमद भागवताची कथा आणि या कथेचं आयोजन आमचे असणारे आपले सर्वांचे गुरु असे स्वामी देवानंद न्यायवेदांताचार्य स्वामी देवानंदजी महाराजांच्या प्रयत्नाने ही कथा चालू आहे. समस्त ग्रामस्थ सांगवी, समस्त भक्त मंडळी, समस्त या ठिकाणी पंचक्रोशीतील कोणी भाविक भक्त असतील सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही भागवताची कथा आहे. उद्यापासून सर्वांनी याचा आनंद घ्यायचा. आज या ठिकाणी आपले असणारे साऊंड सिस्टीम अतिसुंदर आहे नाही. हे सर्व गायक आमचे गुरु असतील आणि ते कार्तिकन ते आहेत. त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपल्याला आता आरती करायची आणि काही सूचना असतील तर स्वामीजी सूचना देतील. आरती करायची आणि आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी कथेला विराम